महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद. ऑपरेशन सिंदूरचा दाखला देत जवानांच्या पराक्रमाचं केलं कौतुक. फरार निलेश चव्हाणच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी. वैष्णवी हगवणेच्या बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून निलेश फरार. आरोपी राजेंद्र आणि सुशील हगवणेनं फरार असताना वापरलेली आणखी एक कार जप्त. भावधन पोलिसांची कारवाई. हगवणे लपून बसलेल्या मावळातील बंडू फाटकच्या फार्म हाऊसवर पोलिसांचा छापा. फरार असताना राजेंद्र हगवणे याच फार्म हाऊसवर होता मुक्कामी. लातूरमध्ये 10 दिवसांपासून पावसाचं धुमशान. पावसामुळे ओढे नाले ओसंडून भरून वाहण्यास सुरुवात. सातारा जिल्ह्यात पुढचे 4 दिवस ऑरेंज अलर्ट. मुसळधार पावसामुळे नद्यांवरील बंधारे ओव्हरफ्लो. नद्यांची पाणी पातळी वाढल्यानं कोयना धरणाचे दरवाजे बंद. पुणे जिल्ह्याच्या दौंडमध्ये मुसळधार पाऊस. मनमाड सांगली महामार्ग गेला पाण्याखाली. पाटसमधील तळं भरल्यानं बाजारात शिरलं पाणी. मोठ्या प्रमाणात नुकसान. आष्टीच्या शिंदेवाडीत मुसळधार पावसामुळे 300 गोणी कांद्याचं नुकसान. कांदा विकल्यावर वडील घेऊन देणार होते चप्पल आणि कपडे. पावसानं स्वप्नांचा चुराडा झाल्यानं चिमुकलीच्या डोळ्यात पाणी. बीडमध्ये 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस. कपिलाधार धबधबा प्रवाहित झाल्यानं पर्यटकांची गर्दी. जोरदार पावसामुळे साताऱ्याच्या ठोसेघरमधील धबधबा प्रवाहित. नैनरम्य दृश्य पाहण्याकरता पर्यटक करू लागलेत गर्दी. पतीकडून पत्नीच्या हत्येची 5 लाखात सुपारी. उलवे भागात 5 दिवसांपूर्वी महिलेची गळा चिरून हत्या. आरोपी पतीसह तिघांना पोलिसांकडून बेड्या. पुणे सातारा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. कापूरहोळ पासून शिंदेवाडीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं प्रवाशांचे हाल.